नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील. 2 तारखेला होलीच्या दिवशी शैलेश मनोहर पाटील, जो दिव्याचा नगरसेवक आहे, यांनी माझ्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली की एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मी अपशब्द वापरले आणि त्यांना हे केल्याचं त्यांनी माझ्या विरोधात तक्रार दिली. आणि त्यांनी एक बाजूला हे पण सांगितलेलं आहे स्वतःहूनच की जो बिल्डर, मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील जो आहे तो लोकांना त्यांची नावं सांगतो आणि तिथे दहशत माजून लोकांच्या जमिनी हडपल्यात त्यांनी आणि त्यांनी गुंड ठेवलेले आहेत. गुंड ठेवून तो तिथल्या लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती बेकायदेशीर कामं करतोय. त्या कामांमध्ये मँग्रोवची कत्तल करतोय, नैसर्गिक नाले बुजवतोय, खाडी बुजवतोय, ब्रिज मुंब्र्याला दिव्याला जाण्याचा जो रस्ता आहे तो बंद करून ठेवलाय. ब्रिज धोकादायक स्थितीमध्ये येऊन बराचसा ब्रिजचा भाग हा तुटलेला आहे आणि या सर्व गोष्टी असूनही मुंब्रा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करत असताना स्वतःहून शैलेश पाटील यांनी कबूल केलेला आहे की मुक्ता बिल्डर हा प्रवीण सखाराम पाटील हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचं नाव घेतोय, खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतोय. जर तो नाव घेऊन आम्हा लोकांना धमकवत असेल तर आम्ही त्यांची नावं घेतल्याने आणि त्यांच्या नावाने जर कोणती स्टेटमेंट दिली असेल तर त्यात आमची काय चुकी आहे. मी माझा राहता घर, शेतघर जो होता तो महापालिकेला, महसूल विभागाला, पोलीस स्टेशनला मॅनेज करून या लोकांनी पाडला. धोकादायक होता म्हणून पाडला, अनधिकृत होता म्हणून पाडला. पण अनधिकृत होता म्हणून जर पाडला असेल तर तो पडल्यावरती या लोकांनी हाय त्या स्थितीत बाहेर पडायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी पूर्ण 236 एकरला कंपाऊंड टाकला आणि जे काही जमीन मालक होते त्या लोकांना धमकावून तिथून बाहेर काढले. त्यावेळेला जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर अनिल शिंदे यांनी त्यांच्यावरती कारवाई केली नाही. बेकायदेशीर लोकांचे सातबारे मालक म्हणून असताना, तिथले घर मालक असताना त्यांचे अनधिकृत बोलून तोडले आणि बिल्डरला ताबा देणारे हे अधिकारी, ह्या लोकांनी असं काय खाल्लं होतं का? एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे या लोकांनी असं काय खाल्लेलं होतं की हे गप्प होते? आज जर 3 वर्ष होत आले तिथे खाडी बुजवण्याची कामं चालू आहेत, तर तेव्हा हा शैलेश पाटील कुठे गेला होता? हा 4 टर्मचा नगरसेवक असताना या शैलेश पाटीलला बाजूला काय चाललंय ते माहिती नाही. याला सर्व माहिती असताना की हा काम श्रीकांत शिंदेचा आहे, यांनी माझ्या समोर स्वतःहून त्याच्या तोंडाने कबूल केलेलं होतं की शिंदे साहेबाचं काम आहे म्हणून. मग माझ्या विरोधात जाऊन खोटी तक्रार देणाऱ्या आणि जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर अनिल शिंदे हा जर खोटी तक्रार घेत असेल आर्थिक व्यवहारातून तर यांच्या विरोधात मी पिटिशन दाखल करेन. आणि ना यांच्या मागे जर ईडी लावली आणि खोट्या तक्रारी आणि समोरच्याला टॉर्चर करण्याची कामं करणारे अशा अधिकारी, बोगस अधिकारी तयार करून आणि असे चिरकुट नगरसेवक पुढे आणून अशा खोट्या कंप्लेंटी जर एखाद्या शेतकऱ्याच्या विरोधात जर करत असतील तर यांना मी यांची जागा दाखवणार. गणेश निलकंठ पाटील, मुंब्रा दिवा इथून. हा धोकादायक ब्रिज जो शिवा ब्रिज दिव्याला जाण्याचा मार्ग आहे, हा अनेक वेळा तुम्ही बघितला असेल व्हिडिओच्या माध्यमातून. दोन तारखेला दिव्याचे नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी येऊन माझ्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. एकनाथ शिंदे यांना मी अपशब्द वापरले म्हणून. आता तुम्ही बघू शकता हा खाडीवरचा ब्रिज आहे, दिवा मुंब्र्याला जाणारा. आणि या खाडीवरच्या ब्रिजवरती
इथे अशा प्रकारे खड्डा पडलेला आहे आणि त्याला बुजवण्यात आलेलं आहे वरच्यावरती आपला हे करून. आणि गाववाल्यांच्या जमिनी हडपून मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी असे पत्रे लावलेले आहेत. 2 तारखेला शैलेश पाटील मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देताना ह्याच कंपाऊंडबद्दल सांगत होते की आपला मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील यांनी इथे गुंड ठेवलेले आहेत, त्यांच्याकडे चॉपर आहेत, हत्यार आहेत, रिव्हॉल्वर आहेत. गुंड ठेवून कोणत्याही गाववाल्याला किंवा कोणाला इथून जाण्या येण्यास बंदी घातलेली आहे. अशा स्थितीत असताना मुंब्रा पोलीस स्टेशन सिनियर हे सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यांना विचारलं की ते फेसबुकचं जे होतं ते तुम्ही द्या, मी तुमची कंप्लेंट घेतो. आणि हा जो प्रकरण आहे जो इथे चालू आहे मँग्रोजची कत्तल भरणी, तुम्ही याच्याबद्दल महसूल विभागाकडे जा, यात आम्ही काही करू शकत नाही. कुठले पक्ष संबंध आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या साहेबाची बदनामी करतोय म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. कारण आम्ही आज थांबेल, उद्या थांबेल, काही थांबायचं नाव घेत नाही. तो नुसता फेसबुकवर साहेबांची बदनामी करतोय. पोलिसांशी काय बोलणं झालं काय संदर्भात? साहेब पोलिसांनी बोलणं झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करून घ्या. पण कुठला गुन्हा दाखल करणार ते अजून आम्हाला सांगितलेलं नाहीये. काय मागण्या त्या आहेत? ठिकाणी भरणी सुरू आहे, त्या ठिकाणी कारवाई करण्याची काही मागणी केलेली आहे का पोलिसांनी? हो, ती पण कारवाईची करायची मागणी केली आहे. आणि ज्यांची जागा ताब्यामध्ये होती ते ताबावाल्यांना सुद्धा ती जाऊन देत नाहीये. तिथे मँग्रोवची कत्तल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जे नॅचरल नाले होते आमचे पहिलीपासून जे नाले जे होते ते नाले सुद्धा बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढच्या काळात जर पाऊस जास्त पडला तर साब्या गावातील सर्व चाळीतील लोक मरण पावतील. आणि मरण पावल्यानंतर त्याचा जिम्मेदार असेल मुंब्रा पोलीस स्टेशन आणि तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय. या संदर्भातलं पुढचं पाऊल का असणार आहे, मागणी काय असणार आहे नक्की? आमची मागणी अशी असेल की तिथले गुंडे हटून आमचा दिवा मुंब्रा रस्ता पहिला चालू करा. आणि ती अद्वैत भरणी चालू आहे, हायकोर्टाने सुद्धा ऑर्डर दिली बंद करायची, ती बंद केली पाहिजे. आणि आमच्या साहेबांचं नाव कुठेही येता कामा नये की साहेबांचा काडीचाही 3 मात्रे सुद्धा त्यामध्ये हात नाहीये. आणि ते प्रवीण पाटील सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जो आमच्या साहेबांचं नाव घेतोय. अत्यारिक ही जागा जमीन कोणाची आहे आणि संदर्भातले काय कधीपासून हे भराव जे होते टाकण्याचं काम करतो? ती जागा आहे धर्मेंद्र गोयल, आदित्य गोयल त्याचा मालक आहे. आणि ती जागा होती पूर्ण साबेवाल्यांच्या ताब्यामध्ये जागा होती. जवळजवळ 50 वर्ष तिथे शेती करत होते लोक. ती जबरदस्ती येऊन त्यांनी त्या बिल्डरशी काय संगनमत केलं माहिती नाही, मुक्ता बिल्डरशी. त्यांनी जबरदस्ती येऊन शेतकऱ्यांना सुद्धा गुन्हे दाखल करायला लावले आणि ते जागेवर सुद्धा जाऊन देत नाहीत. ते जवळजवळ एका आपल्या साब्याच्या नारळाची झाड लावली, 45 नारळाची झाड लावलेली 25 वर्षा अगोदर. खूप मोठी नारळ झाड होती, त्या नारळ सुद्धा येत होते. ती सुद्धा नारळ पूर्ण तोडून टाकली लोकांनी. आणि मँग्रोवची सुद्धा पूर्ण कत्तल करून टाकली. आणि जेवढे नॅचरल नाले आहेत ते सुद्धा बुजवून टाकले. कोण व्यक्ती ही अशी जी मुक्ता बिल्डर म्हणून आहे, प्रवीण पाटील मुक्ता बिल्डरचा मेन आहे, त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. शैलेश, एवढ्या वेळापासून भरणी चालू आहे, आज इथपर्यंत भरणी पोहोचलेली आहे, आपण बघत असाल. पण आज आपण एवढं उशिरा का आहे? आम्हाला वाटलेलं का बाबा ते ज्यांच्या ज्या ताब्यावर जागा आहे त्यांना मोबदला देतील,